नमस्कार नमस्कार. खोडाळावरून कसाराकडे चाललो आहे आणि खोडाळ्यानंतर वाकडपाडाच्या आधी एक हायस्कूल लागते बघा, कॉलेज. त्याच्यानंतरचा हा टर्न आहे. किती सुंदर आहे बघा दृश्य, आहे की नाही? अप्रतिम सुंदर दिसतं. बट हा 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 छान छान. कप, बाटल्या, प्लॅस्टिक सगळं 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 पडलं आहे. हे बघा, सिविक सेन्स लोकांना नाहीच आहे. हे बघा, एक लक्षात ठेवा, हे नॉन पेरिशेबल आयटम्स आहेत. हे पडून पडून ह्याच्यावर माती बसून बसून तिकडेच राहील. पेरिशेबल नाही आहे. नॉन पेरिशेबल म्हणजे हे कधी जाणार नाही, इथेच राहणार ते. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, हे तर एक लक्षात ठेवा. माहिती असेल तुम्हाला तर व्हेरी गुड, नसेल तर सांगतो. ह्याच्यावर मातीचा थर बसून 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 हे आतमे बसतं बसतं बसतं. पावसाळ्यात जेव्हा पाणी येतं, पावसाळ्यात जेव्हा पाऊस येतो, पाणी अजिबात मुरत नाही मातीमध्ये. आणि जे तुमच्या आसपासच्या विहिरी आहेत त्याच्यात पण पाणी मुरत नाही. विहिरीमध्ये पाणी येत नाही आणि विहिरी आपल्या लवकर कोरड्या होतात. हा एवढासा एक नॉर्मल कॉमन सेन्स आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्यांच्या अंडर हे ग्रामपंचायत येतं त्यांनी महिन्यातून एकदा येऊन हे कचरा उचलायचा आणि जाळायचा. जाळणं चांगलं नाही, पण आता तोपर्यंत काही परमनंट सोल्युशन येत नाही, तोपर्यंत ॲटलिस्ट हे तरी करूया. दिसायला पण छान दिसेल आणि निसर्गासाठी छान होईल. पाण्याचे प्रॉब्लेम खूपसे सॉल्व्ह होतील यांनी लक्षात ठेवा. तर प्लीज आमची रिक्वेस्ट, हे असं दिसतं आहे ना, हे असंच राहू दे, सुंदर राहू दे. धन्यवाद, थँक्यू.